नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे. पहा, फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांना मिळणार मोठी भेट. सरकार या लाडक्या शेतकऱ्यांना देणार 4,000 रुपये. तर पहा मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार आहेत. तर मित्रांनो, हे 4,000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना आता सरकार मोठी भेट देणार आहे. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा करणार आहे. तर पहा, मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प सादर होणार आहे. यामुळे या अर्थसंकल्पात समाजातील विविध घटकांसाठी अनेक मोठमोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकारने नुकत्याच काही दिवसापूर्वी 8वा वेतन आयोग स्थापित करण्याची घोषणा केली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून आहे. यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. PM किसान सन्मान निधी योजना ही देखील अशीच एक शेतकरी हिताची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी 6,000 रुपये जमा होतात. परंतु हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाही, तर ते 2,000 रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण केले जाते. म्हणजे एका आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत 2,000 रुपये 3 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. आतापर्यंत या योजनेचे एकूण 18 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. 18 हप्ता हा ऑक्टोबर 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता आणि आता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जातोय. तर पहा, अशातच आता या योजनेबाबत एक नवीन अपडेट हाती आली आहे. ती म्हणजे सरकार लवकरच या योजनेच्या रकमेमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. सध्या या योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये मिळत आहेत. मात्र केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी या योजनेची रक्कम 10,000 रुपयापर्यंत करणार आहे. म्हणजे PM किसान योजनेच्या रकमेत अतिरिक्त 4,000 रुपयांची वाढ होणार आहे. याबाबत सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण मीडिया रिपोर्टमध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात याबाबत निर्णय होऊ शकतो असा दावा केला जात आहे. मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प सादर होणार आहे. यामुळे या अर्थसंकल्पात समाजातील विविध घटकांसाठी अनेक मोठमोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकारने नुकत्याच काही दिवसापूर्वी 8वा वेतन आयोग स्थापित करण्याची घोषणा केली होती. म्हणून आता लवकर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी PM किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. PM किसान योजनेतला निधी वाढवला गेला तर लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून PM किसान योजनेचा निधी वाढवण्याची मागणी केली जात होती आणि त्यामुळे त्या अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती मीडिया रिपोर्टमध्ये मिळालेली आहे. तर मित्रांनो, आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या PM किसान योजनेचा 19वा हप्ता हा देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, इथे फेब्रुवारी महिन्यामध्ये 24 तारखेला हा PM किसान योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.